लहानशा गावात एक गरीब आजी राहत होत्या. वृद्ध, एकट्याच आणि कोणाचं उत्पन्न नाही. त्या दिवशी संपूर्ण दिवस काही खाल्लं नव्हतं. संध्याकाळ झाली तरी चुलीवर काहीच चढवलं नव्हतं. आजीबाई फक्त एकच म्हणत होत्या, स्वामी, आज काही नाही, पण तुझ्या कृपेने काहीतरी होईल. तेवढ्यात त्यांच्या दाराजवळ थोडा आवाज आला. आजीबाईने दार उघडलं. एक साधूसारखा मनुष्य दारात उभा होता. तो म्हणतो, आई, मला भूक लागली आहे, थोडं जेवायला देशील का? आजी रडायला लागल्या आणि म्हणाल्या, बाळा, माझ्याकडे काहीच नाही रे, पण तू थांब, थोडे तांदूळ आहेत, त्याचा भात बनवते. त्यांनी चुलीवर भात शिजायला ठेवला. भातात पाणी, मीठ टाकून त्या साधूला खायला दिलं आणि साधूने जेवल्यावर त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, आई, तुझं चांगलंच होणार. आजपासून तुला उपाशी झोपायचं कारण नाही. इतकं बोलून तो साधू निघून गेला. दुसऱ्या दिवशी गावचा एक जमीनदार अचानक आला आणि म्हणाला, आजी, माझ्या शेतात काम करणार का? तुम्ही रोज याल का? रोज धान्य आणि काही पैसे मिळतील. तिथून आजीचं आयुष्य बदललं आणि त्या म्हणाल्या, हा साधू दुसरा कोणी नव्हता, तर ते माझे स्वामीच होते. मित्रांनो, स्वामी समर्थ कोणत्याही रूपात येऊ शकतात. तुमच्या मनातील श्रद्धा त्यांचं वास्तव रूप ठरवते. म्हणूनच श्रद्धा ठेवा, नाम घ्या आणि त्यांचा अनुभवही घ्या आणि त्यांची कृपाही तुमच्यावरती बरसेल.